हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. आज मी हा हॉल व्हिडिओ शेअर करण्यासाठी आतापर्यंत एवढे हॉल व्हिडिओ केलेले आहेत, पण मी खरंच एवढी एक्सायटेड नव्हती. पण आज मी भरपूर अशी एक्सायटेड आहे, कारण मी काही रेडीमेड ब्लाऊज मागवलेले आहेत आणि इतकी छान त्यांची क्वालिटी आहे ना, म्हणजे काय सांगू. म्हणजे मी तरी असं इमॅजिन केलं नव्हतं की एवढ्या छान क्वालिटीचे जे आहेत ते रिसीव्ह होतील म्हणून. काहींची प्राईस अगदी रिझनेबल आहे, काहींची प्राईस जास्त आहे, पण गोष्ट अशी की त्यांची क्वालिटी एवढी छान आहे ना की असं वाटते की ठीक आहे, आपण देऊ शकतो यांना जे आहेत ते एवढ्या प्राईसमध्ये आपण नक्कीच बाय करून घेऊ शकतो. तर हे बघा, एवढे जे आहेत ना, एवढे ब्लाऊज मी मागवलेले आहेत. अराउंड 8 ते 9 जे आहेत ना ते ब्लाऊज मागवलेले आहेत. आणि मी ट्राय केलं आहे की असे ब्लाऊज मी मागवलेले आहेत ज्यांच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन जे आहेत ते अवेलेबल आहेत, साईज त्यांच्यामध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे मी एखादा ब्लाऊज तुम्हाला दाखवला ना, तर असं नको व्हायला की तुम्हाला आवडला आहे तो मी जो दाखवते, पण तो कलर तुम्हाला नको आहे. तर असं मी असे निवडले की त्याच्यामधून तुम्ही दुसरा कलर देखील जो आहे तो घेऊ शकतात. आता मी इथेच भरपूर असं एक्सप्लेन न करताना पटपट जो आहे तो हॉल व्हिडिओला सुरुवात कर. तर चला मग एक एक करून जे आहे मी आता तुम्हाला पटपट दाखवते. आणि जेवढं काही मला कळत आहे किंवा कापड वगैरे स्टिचिंग जे आहे ते मला जितकं कळत आहे तितकं मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. तर चला, सगळ्यात आधी जो आहे तो सगळ्यांवर मॅच होणारा असा जो आहे तो गोल्ड कलर निघालेला आहे. चला, हा पहिला ब्लाऊज आहे आणि तुम्ही बघू शकतात क्वालिटी अगदी एक नंबर. म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर बघा, मी मिशोवरून पण मी स्वतःसाठी मिशोवरून काही 2-4 वर्षापूर्वी 1-2 ब्लाऊज मागवले होते आणि ते रेग्युलर मी घालते. पण त्यांच्या क्वालिटीमध्ये आणि ह्या क्वालिटीमध्ये खूप डिफरन्स आहे. जेवढा प्राईसचा डिफरन्स आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त क्वालिटी आणि कम्फर्ट मला असं वाटते की याच्यामध्ये जास्त येईल. खूप छान स्टिचिंग केलेली आहे आणि त्यानंतर यावर जे वर्क आहे ते पण खूप असं फिनिशिंगने केलंय की निघणार नाही असं आहे. फॅब्रिक खूप छान आहे. याचा जो बॅक साईडचा गळा आहे ना, तो अशा पद्धतीने स्क्वेअरमध्ये आहे. स्लीव्ज याच्या ज्या आहेत ना त्या थोड्या लॉंग आहेत. मी जमलं तर जसे ते फोटो असतात ना मिंत्रा वगैरे मध्ये, ते फोटो पण इथे लावेल, जेणेकरून घातल्यावर हे कसं दिसतं तुम्हाला जरा इमॅजिन करायला लक्षात येईल. याची प्राइस जी आहे ना, मी याला 580 रुपयाला मागवलेलं आहे. आणि प्राइस थोडी कमी जास्त होऊ शकते, ऑफर चालू असली किंवा एखादं क्रेडिट कार्ड वगैरे असं तुमच्याकडे काही असेल तर मला असं वाटतं की अजून जे आहे ते तुम्हाला थोडं स्वस्तात मिळू शकतं. तर पुढचा जो नेक आहे तो असा फ्री नेक आहे आणि क्वालिटी खरंच सांगते मी खूप सुंदर आहे. आय थिंक मी याला ना मीडियममध्ये मागवलेलं असावं असं मला वाटतंय, पण एक नंबर आहे क्वालिटी याची. आणि एवढ्या प्राईसमध्ये मला तरी वाटतंय की मी मिशोवरून 300 रुपयाचं जे होतं माझ्याकडे एक रिअल मिररचं ब्लाऊज होतं, पण त्याच्या क्वालिटीमध्ये आणि याच्या क्वालिटीमध्ये खूप डिफरन्स आहे. जे 300 रुपये याच्यासाठी जास्त दिलेत ना, ते अगदी मला असं वाटते की एकदम परफेक्ट आहे. हे होतं माझं पहिली ब्लाऊज. बाकी या सगळ्यांच्या ज्या लिंक्स आहेत ना, त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. आणि सगळे मिंत्राचे प्रोडक्ट आहेत, तर ॲफिलिएट प्रोडक्टमध्ये तुम्हाला इमेज सोबत जे आहेत ना त्याच्यावर तुम्ही क्लिक केले की डायरेक्ट तुम्ही हे ब्लाऊज जे आहे ते मागवून घेऊ शकता. आता नेक्स्ट जे आहे ते नॉन पॅडेड आहे. जो तुमच्यापैकी कोणी कम्फर्टेबल नसेल की पॅडेड ब्लाऊज आपल्याला नको आहे, तर हे तुमच्यासाठी परफेक्ट राहील. आणि हे मी मागवलेलं आहे. याची प्राइस ना 900 रुपये आहे. खरं सांगायला गेलं तर मलाही असं वाटतं, मागवतानाही मला वाटत होतं की 900 रुपयाचं ब्लाऊज म्हणजे आपण कशासाठी देतोय. पण मी जेव्हा हा हॉल व्हिडिओ करण्याचा विचार केला होता ना, तेव्हा मला एक असं मोठा एक्सपिरियन्स आला होता ब्लाऊज शिवून दिल्यानंतर. कारण आपण कुठल्याही अगदी नॉर्मल टेलरकडे जरी ब्लाऊज शिवायला दिला ना, भरपूर आपल्याला महागडी जी आहे ती शिलाई द्यावी लागते. आणि जर बिघडलं, जो एक्सपिरियन्स मी घेतलाय तो खूप वाईट असतो, कारण साडीवरचं ब्लाऊज एकदाचं बिघडलं की मग काय ऑप्शन नसतो. म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडे घाई गडबड न करता एखादी नवीन साडी घेतली आणि आपल्याला लगेच जर एखादा ब्लाऊज पाहिजे तर आपल्याकडे असे 1-2 रेडीमेड ब्लाऊज पाहिजे. आता हे नॉन पॅडेड आहे आणि मी हे जास्त मोठ्या साईजमध्ये मागवलेलं आहे. हे आय थिंक मीडियम लार्ज साईजमध्ये असेल हे. आणि याच्या स्लीव्ज ज्या आहेत ना अशा छान मस्त लॉंग आहेत. म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही प्लेन साडी असेल किंवा अशी एखाद्या साडीसोबत जर तुम्हाला मॅच करून घ्यायचं, रेड कलरची साडी आहे तर त्यावर ह्या कलरचं ब्लाऊज असं काय म्हणतात ना, असं कलर कॉम्बिनेशन करून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की हे खूप छान राहील. पुढचा नेक जो आहे ना याचा व्ही आहे आणि मागचा जो आहे ना तर तो असं थोडा यू शेपमध्ये आहे. त्यानंतर इथे लेस पण दिलेली आहे बांधण्यासाठी. याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही एखादी पिंक साडी पण घेतली ना त्याच्यासोबत पण हे कॉम्बिनेशन जे आहे तुम्ही असं करून घेऊ शकतात. सो यामध्ये भरपूर जे आहेत ना ऑप्शन अवेलेबल आहेत. कापड खूप छान आहे. स्टिचिंग तर इतकी छान आहे ना, म्हणजे असं कुठे लवकर असं गळ्यावर वगैरे स्टिच केलेलं सुद्धा दिसत नाही, एवढं छान जे आहे ना. आणि आता हे नेक्स्ट ऍक्च्युली मला 2 ब्लाऊज ना सगळ्यात जास्त आवडले, म्हणजे सगळेच आवडलेत तसे, पण 2 जे आहेत ना त्यांची जी काय म्हणतात ना स्टिचिंग आणि ते इतकं छान आहे ना, पण अनफॉर्च्युनेटली त्यांच्यासोबत स्लीव्स ज्या आहेत त्या नाही आहेत. त्यामुळे तुमच्यापैकी जो कोणी कम्फर्टेबल असेल स्लीव्हलेस ब्लाऊज घालण्यासाठी त्यांच्यासाठी मला असं वाटते की हे खूप छान राहणार आहे. 998 रुपये याची प्राइस आहे, पण इतकं सुंदर आहे ना हे, इतकं म्हणजे असं वाटतं ना एकदम असं
त्याची फिनिशिंग, त्याचं जे स्टिचिंग वगैरे आहे ना ते खरंच खूप छान आहे. कापड पण छान आहे. इथे त्यांनी पुढच्या आणि मागच्या नेकवर ना अशा पद्धतीने जे आहे ते एक लेस लावली आहे. याला काय म्हणतात मला माहित नाही, छोटे छोटे पॉम असतात ना तशी एक लेस जी आहे ती लावलेली आहे. याला पुढून जे आहेत ते हुक दिलेले आहेत आणि हे पण पॅडेड आहे. याच्यासोबत स्लीव्स नाही आहेत, पण खरंच छान आहे. खूप मस्त अशी क्वालिटी आहे. थोडं वाटतं आपल्याला की 1000 रुपयाचा आहे म्हणून स्लीव्स पण नाही सोबत असं, पण खूप छान क्वालिटी याची. मला तरी वाटतं की याच्यामध्ये पण भरपूर जे आहेत ना कलर ऑप्शन अवेलेबल आहेत. गोल्ड म्हणा किंवा व्हाईट आहे, ग्रीन आहे, रेड आहे, भरपूर कलर ऑप्शन याच्यामध्ये पण अवेलेबल आहेत. तर आता नेक्स्ट, आता हे ब्लाऊज पुन्हा स्लीव्समध्ये आहे आणि याच्या ज्या स्लीव्स आहेत ना थोड्या लॉंग आहेत अशा. मी तर म्हणजे थोडं घालून तर नाही बघितलं याला, पण लॉंग स्लीव्ज आहेत, बघितल्यावर कळतं. आणि यामध्ये गळा पण खूप छान आहे याचा. याची प्राइस 700-750 रुपये आहे. तसंच अगेन कापड आणि स्टिचिंग खूप छान आहे. अगदी छान अशा फिनिशिंगमध्ये जे आहे ना स्टिच केलेलं आहे. पुढून असा व्ही शेपमध्ये जो आहे ना त्याचा नेक आहे आणि बॅक साईडून या अशा पद्धतीने जे आहे असा नेक दिलाय. म्हणजे इथून एक हुक दिलाय, दोरी न देता हुक दिलेला आहे इथे आणि तो घालून असा पानाचा शेप तयार होतो ना, मटका किंवा पान आपण म्हणून घेऊ शकतो तसा शेप जो आहे तो पाठीवर येतो. खूप जास्त डीप अशी नेक पण नाही याची. बाकी तुम्ही इथे इमेजमध्ये बघून घेऊ शकता. आणि मस्त आहे, खूप छान ब्लाऊज आहे. आणि हे पण तुम्ही कलर कॉम्बिनेशन कुठल्याही साडीसोबत, पिंक म्हणा, ग्रीन म्हणा, त्याच्यासोबत जो आहे तो तुम्ही याचं कलर जे आहे ते कॉम्बिनेशन करून घेऊ शकतात. सो याची प्राइस होती 750 रुपये. आता नेक्स्ट ब्लाऊज आहे थोडं असं छान फॅन्सी, किंवा एखाद्या साडीची बॉर्डर बघा थोडीशी अशी गोल्डन असते, पण लाईट गोल्डन कलरची असते ना, त्यासाठी मला असं वाटतं की हे ब्लाऊज खूप छान आहे. किंवा तुमच्याकडे जर तुम्हाला घागरा वगैरे घालायचा आहे किंवा घरात मोठी मुलगी आहे आणि घागरा वगैरे तुम्हाला वेअर करून घ्यायचा आहे, तर त्याच्यावर पण हे कॉम्बिनेशन करून घ्यायला खरंच खूप छान राहील. त्याच्यामध्ये कलर पण आय थिंक अवेलेबल, याच्यामध्ये पण खूप कलर अवेलेबल आहेत. ग्रीन आहे, त्यानंतर डार्क असा जो गोल्डन कलर असतो तो आहे, पिंक आहे, रेड आहे, असे बरेच कलर कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत. पुढून याची नेक जी आहे ना ती अशी आहे, जिथे तुम्हाला असं दिसतंय ते. आणि बॅक साईडून याची नेक अशी आहे, जास्त डीप नाही याची बॅक साईडून नेक. आणि पुढच्या साईडला फ्रंटला इथे असं जे आहे ना, म्हणजे असं स्ट्रेट नाही आहे खाली, मी कसं एक्सप्लेन करू मला कळत नाहीये, पण इथे तुम्ही बघून घेऊ शकतात. खाली पण जे आहे ना अशी मस्त अशी त्यांनी डिझाईन केलेली आहे. खूप छान जे आहे ना याची क्वालिटी खूप छान आहे. त्याच्यावर जे लावलेले म्हणजे काय म्हणतात ना ते असे गोलवाले मिरर, ते पण खूप छान आहे. कापड खूप छान आहे. आणि बाय द वे हो, याच्यासोबत जे आहे ते स्लीव्स तुम्हाला मिळतील, ज्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्टिच करून घेऊ शकतात. याची प्राइस मला असं वाटते की हे अफोर्डेबल आहे, चांगल्या प्राइसमध्ये. असं दिसायला जाड दिसतं, पण घातल्यानंतर म्हणजे असं नरम येते. जाड वाटतं, असं खूप जाडसर वाटतं, पण नरम आहे, टोचणारं नाही असं ते. याची प्राइस आहे 590 रुपये. 590 रुपयामध्ये तुम्हाला हे ब्लाऊज मिळते. छान दोरी पण अशी जी आहे ती लेस दिली, त्यासोबत हे काय म्हणतात त्याला म्हणून घेऊ शकतो, पण लटकन म्हणतात आय थिंक, तसे पण त्यांनी खूप छान दिलेले आहेत. आणि खूप छान मटेरियल विथ स्टिचिंग पण खूप छान आहे. 600 रुपयामध्ये मला असं वाटतं की हे पण जे आहे ते तुम्ही घेऊ शकतात, जे तुम्हाला घागऱ्यावर पण घालता येईल, तुम्हाला कुठल्याही साडीवर पण घालता येईल. आणि सांगितल्याप्रमाणे भरपूर कलर ऑप्शन पण जे आहेत ते अवेलेबल आहेत. याची प्राइस पण मला असं वाटतं की हे अफोर्डेबल आहे, 500च्या आत आहे हे. जे मी त्या 497चं घेतलंय, आपण 500 म्हणूया त्याला. आणि याच्यावरची डिझाईन आहे ना हे बघा, नेकवर पण अशी छान डिझाईन जी आहे ती केली आहे. बॅक साईडला पण अशी पूर्ण मस्त डिझाईन जी केली आहे. त्यानंतर लेस आहे, त्याला पण हे जे आहे ते लटकन छान लावले आहेत त्यांनी. आणि याच्यासोबत माझ्या मते नाही, याच्यासोबत स्लीव्ज नाही आहेत, स्लीवलेस आहे हे. नाही, स्लीव्ज आहेत, सॉरी. यासोबत जे आहेत ते स्लीव्ज आहेत बघा, आतमध्ये स्लीव्ज पण दिले त्यांनी. तुम्हाला हवं असेल तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला स्टिच करून घेऊ शकतात. स्मॉल साईजमध्ये मागवलेलं आहे. मला असं वाटतं हे मला परफेक्ट इट. हे पॅडेड आहे आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे कमी प्राईसमध्ये किंवा ऑफर वगैरे चाललेली असेल आता कमी प्राईसमध्ये, मला असं वाटतं की यांच्या कम्पॅरेटिव्ह कमी प्राईसमध्ये ही चांगली क्वालिटी जी आहे ती मिळते. आणि अगेन कुठल्याही बऱ्याच साड्यांना असं असतं की रेड कलरची जी असते ना ती बॉर्डर असते, गोल्डन रेड कलरची बॉर्डर असते, तिथे आपण जे आहेत ना याला मस्त मॅच करून घेऊ शकतो. मस्त, याची क्वालिटी पण खूप छान आहे. त्यानंतर रिप्लेसमध्ये त्यानंतर एखादा व्हाईट कलरचं ब्लाऊज पण आपल्याला पाहिजे असतं, म्हणून मी हे मुद्दामून, याच्यामध्ये पण कलर ऑप्शन अवेलेबल आहेत, पण मी व्हाईट कलरचं मागवलं आहे, जेणेकरून तुम्हाला जे आहे ती म्हणजे व्हाईट पण एखादं ब्लाऊज माझ्या हॉल व्हिडिओमध्ये पाहिजे म्हणून मी मागवलेलं आहे. तर याची प्राइस आहे 1600 रुपये. मला खरंच कळत नाही की हे 1600चं काय. जर तुम्हाला असंच पाहिजे असेल तर मला असं वाटतं की तुम्ही याच्यामध्ये पण जाऊ शकतात, हे की नाही, कारण हे स्वस्त होतं, 600चं होतं आय थिंक. तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकतात. याच्यामध्ये आतमध्ये स्लीव्स
दिलेल्या आहेत त्यांनी, तुम्हाला हवं असेल तर लावून घेऊ शकतात. पण मला असं वाटतं की तुम्हाला जर तुमच्यापैकी कुणालाही हे आवडलेलं असेल ना की आपण असं घेऊया, तर त्याच्या बदल्यात तुम्ही हे घ्या, कारण की तुमची प्राइस पण जी आहे ती कमी होऊन जाईल, सेव्हिंग होईल थोडी, आणि क्वालिटीमध्ये एवढा फरक नाही आहे. नॉर्मल त्यांचं म्हणजे कापड वगैरे डिफरंट आहे, बाकी इथे जी काय म्हणतात छोटे छोटे मिरर जे लावले आहेत ना त्यांनी, ते वर्क जे आहे ते सेम आहे, फक्त त्याच्यावरचं पॅटर्न जे आहे ते डिफरंट आहे. तर याची प्राइस आहे 1600 रुपयाची, मला थोडी जास्ती वाटते. बाकी हे पॅडेड आहे आणि स्लीव्ज वगैरे, स्लीव्जचा कापड खूप मोठा दिलाय त्यांनी, एवढी काही द्यायची गरज नाही, म्हणजे ज्या साईजमध्ये मी मागवलंय त्या साईजमध्ये. अच्छा, स्लीव्ज त्याचे ॲक्च्युली असं आहे की मोठ्या साईजच्या स्लीव्ज आहेत, म्हणजे छोट्या नाही आहे, अशा मोठ्या तुम्ही शिवून घेऊ शकतात. असे मोठ्या जे आहेत ते त्यांनी स्लीव्ज दिलाय. मे बी याच्यामुळे त्यांनी प्राइस जास्त दिली, पण तरी पण मला जास्त वाटते प्राइस, कारण हे एवढं बघितल्यानंतर असं वाटते की नाही अजून कमी प्राइस पाहिजे होती याची. बाकी दोरी आहे, नेक याला अशी पुढून व्ही आहे, आणि त्यानंतर मागून जी आहे मागून पण व्ही आहे, डीप नेक आहे, आणि बॅक साईडून याचे हुक आहेत. बाकी चांगलं आहे, पण प्राइस मला याची जास्त वाटते. हे ब्लाउज पण 990 रुपयाची प्राइस आहे, आणि पूर्णपणे स्टिच केलेलं आहे, स्लीव्ज वगैरे सगळं व्यवस्थित लावलेलं आहे. लटकन पण जरा मेहनत घेऊन त्यांनी छान लावलेले आहेत. बाकी मी तुम्हाला दाखवते. एक हे पॅडेड आहे, आणि हे मोठ्या साईजमध्ये मागवलं होतं मी मुद्दामून, थोडं हे मीडियम साईजमध्ये मागवलेलं होतं. याची नेक तुम्ही पुढून बघून घेऊ शकतात, अशी आहे नेक, आणि जे स्लीव्ज आहेत ना ते पण थोडे लॉंग आहेत. इन केस जर तुम्हाला नको असतील, मला नाही वाटत की याच्यात काही म्हणजे काही करायची गरज आहे आपल्याला, एक फिटिंग सोडून दुसरं काही करायची गरज नाही, पण गरज असेल तर मला असं वाटतं की ही नेक स्लीव्ज तुम्ही इथून काढून स्लीव्ज याची छोटी पण करून घेऊ शकतात. पण अशा बऱ्याच साड्या असतात आपल्याकडे ज्याच्यावर आपण अशा पद्धतीचे जे आहे ते ब्लाऊज शिवतो. मला माहिती एवढे 1000 रुपये जे आहे ती शिलाईन लागत नाही, पण ज्या पद्धतीने हे एकदम छान असं फिनिशिंगमध्ये शिवलेलं आहेत ना हे सगळे ब्लाऊज, मी तरी आतापर्यंत एक्सपिरियन्स केलाय की एवढं छान फिनिशिंगमध्ये मला तरी शिवून मिळत. तर असं हे ब्लाऊज आहे, आणि याच्यामध्ये बरेच जे आहेत ना कलर ऑप्शन अवेलेबल आहेत, खूप आहेत कलर ऑप्शन, छान छान कलर याच्यामध्ये अवेलेबल आहे. गोल्डन पाहिजे असेल, ब्लू, ग्रीन, भरपूर आहेत. अजून त्याच्यामध्ये शेड पण जे आहेत ना कमी जास्त शेडवाले आहेत ते पण अवेलेबल आहेत. तर हे होतं एक. आणि आता चला आजच्या हॉल व्हिडिओमधलं शेवटचं जे आहे ते ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करते, पण हेच मला सगळ्यात पहिले रिसीव्ह झालं होतं, आणि खरंच सांगते मी याची क्वालिटी इतकी छान आहे ना. प्राइस थोडी जास्त याची बघितल्यानंतर असं वाटते की अरे बापरे एवढं महाग, कारण याची प्राइस 1500 रुपये आहे, 1490 रुपयाची प्राइस आहे. पण खरं सांगते मी, म्हणजे जेव्हा हे माझ्या हातात आलं ना सगळ्यात आधी, तेव्हा मला असं वाटलं होतं की मी खरंच अजून 1-2 जे आहे अशा पद्धतीचे ब्लाऊज घेतले पाहिजे. एक मायनस पॉईंट याच्यामध्ये फक्त असा आहे की याच्यासोबत जे आहेत ना स्लीव्ज नाही आहेत, स्लीवलेस आहे हे, पण इतकं छान फिनिशिंगमध्ये स्टिचिंग वगैरे इतकी छान केली ना त्यांनी, आणि घालून पण एवढं छान फिटिंगमध्ये येतं ना हे. आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन पण खूप अवेलेबल आहेत, म्हणजे अगदी शेडमध्ये पण खूप आहेत, किंवा पर्पल म्हणा असे सुद्धा कलर याच्यामध्ये कलर ऑप्शन अवेलेबल आहेत. पुढून पण जे आहे ना याची व्ही नेक आहे, आणि बॅक साईडून पण जे आहे ती याची अशा पद्धतीने व्ही नेक आहे, पण खूप असं मस्त फिनिशिंग म्हणतात ना, फिनिशिंग खूप छान आहे याची. बाकी बघा, मला तरी हे पण खूप आवडलंय. त्यानंतर हे ब्लॅक कलरचं होतं ते पण मला खूप आवडलंय, कारण मी स्लीवलेस जे आहे ते बऱ्यापैकी घालून घेते, आणि स्लीव्समध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर मग तुम्ही हे पण जे आहे ते गोल्डनमध्ये ट्राय करून घेऊ शकता. याच्यामध्ये कलर ऑप्शन खूप अवेलेबल आहेत. बाकी तुम्हाला दाखवले ते सगळेच खूप छान आहेत. हे पण खूप छान होतं, काहीतरी लेस वगैरे असं डिझाईन पाहिजे असेल तर हे, आणि तुम्हाला स्टिच करून जर स्लीव्ज वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही असं ट्राय करून घेऊ शकतात. बाकी सगळे मी तुम्हाला दाखवलेच, पॅडेड आहेत, नॉन पॅडेड आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे जे आहे ते तुम्ही नक्कीच कुठलं ना कुठलं बाय करा. मला असं वाटते की एकदा तरी आपण असा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आय नो की बऱ्याच जे आहे जसं मिशो वगैरेवर पण आपल्याला असं होऊन जातं की आपल्याला 200 म्हणा 300-400 पर्यंत ब्लाऊज मिळून जातात, पण अशी क्वालिटीचं मी नाही बघितलं अजून. मी बरेच ब्लाऊज मागवून पण माझ्यासाठी रिटर्न केले, पण अशी क्वालिटीमध्ये मला अजूनपर्यंत तिकडे मिळालेले नाहीये. सो क्वालिटी पाहिजे असेल तर मला असं वाटतं की एकदा इन्व्हेस्ट करायचं आणि क्वालिटीवाली वस्तू जी आहे ती येईल, कारण एकदा जर आपण याला घेतलं की मग आपण त्याला मल्टिपल वेळा जे आहे ती यूज करून घेऊ शकतो वेगवेगळ्या साड्यांवर. सो मला असं वाटतं की अशी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, आणि मला तरी हे अशातलं तरी खूप जास्त आवडलं. बाकी सगळेच खूप छान आहेत. तर चला मग या सगळ्यांच्या ज्या लिंक्स आहेत त्या तुम्हाला मी टॅग सेक्शनमध्ये ॲड केलेल्या आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. बाकी अशा पद्धतीचे अजून ब्लाऊज मी बरेचसे जे आहे विशलिस्टमध्ये जे आहेत ना ते ॲड करून ठेवलेले आहेत, आणि तुम्हाला अजून छान ब्लाऊजची जी अशी व्हरायटी बघायची असेल तर मला कमेंटमधून नक्की सांगा, म्हणजे मी लवकर जो आहे ते नेक्स्ट मंथमध्ये ट्राय करते आणि अजून ब्लाऊजचा जो आहे तो हॉल व्हिडिओ घेऊन येते. बाकी कमेंटमधून कळवा की यातलं तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं आवडलं. आणि चला मग आता हा माझा हॉल व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगाल. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूयात मग आपण अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.